नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे मूत्राशयाच्या कर्करोगाविषयी जागरूकता। आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर अश्विन ताम्हणकर। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्ते। डॉक्टर अश्विन ताम्हणकर हे सल्लागार यूरो ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरी या पदावर अपोलो कॅन्सर सेंटर नवी मुंबई येथे 3 वर्षांपासून काम करतात। त्यांनी MBBS, MS, MCH यूरोलॉजी ही पदवी संपादन केली आहे आणि पदव्युत्तर शिक्षण यूरो कॅन्सर फेलोशिप टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ इंग्लंड रोबोटिक फेलोशिप UK या ठिकाणी केलेली आहे। डॉक्टर अश्विन यांनी यूरोलॉजी, प्रोस्टेट, किडनी, मूत्राशयामध्ये कर्करोगासाठी लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक प्रक्रिया केलेल्या आहेत। तर चला तर विषयाला सुरुवात करूया। तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, मूत्राशय कर्करोग म्हणजे नेमकं काय असतं? सो मूत्राशय, ज्याला आपण युरिनरी ब्लॅडर म्हणतो, हा एक स्टोरेज ऑर्गन आहे। किडनीमधनं, युरेटसमधनं ज्या नळ्या येतात आणि युरिन जी ड्रेन होती ती ब्लॅडरमध्ये स्टोरेजच्या फॉर्ममध्ये अराउंड 2-3 तास स्टोअर केली जाते आणि तिथून ती ड्रेन केली जाते। सो मूत्राशयाचा जो कुठलाही कॅन्सर असतो सो तो त्या मूत्राशयाच्या ऑर्गनच्या इनर लाइनिंगपासून डेव्हलप होतो आणि त्याला आपण मूत्राशयाचा कर्करोग म्हणतो। हे सेम लाइनिंग किडनीच्या नळ्यांचं पण असतं, त्याला आपण युरेटस म्हणतो। सो हे मूत्राशयाचे कॅन्सर्स हे 2 टाईपचे असतात। एक म्हणजे ब्लॅडरचे कॅन्सर म्हणजे युरिनरी ब्लॅडर किंवा मूत्राशय, आणि दुसरे असतात ते युरेटरचे कॅन्सर, जे किडनीतनं ज्या ट्यूब्स येतात त्यांचे कॅन्सर्स असतात। आणि मग याची नेमकी कारणं कोणती कोणती आहेत? सो ब्लॅडर कॅन्सर इन जनरल हा रिलेटिव्हली 8th मोस्ट कॉमन कॅन्सर म्हणता येईल पुरुषांमध्ये इन जनरल। सो एकदम मोस्ट कॉमनर कॅन्सर नाही आहे, पण तेवढाच प्रिडॉमिनंटली फास्ट ग्रोईंग कॅन्सर आहे, त्यामुळे त्याला तेवढंच सतर्कतेनं बघणं आवश्यक आहे। सगळ्यात महत्त्वाचा रिस्क फॅक्टर असतो म्हणजे स्मोकिंग। नियरली 50% ब्लॅडर कॅन्सरचे पेशंट हे स्मोकर्स असतात आणि स्मोकिंग जनरली एका दिवसात ॲक्ट होत नसतो। सो स्मोकिंगची आम्ही जेव्हा हिस्ट्री घेतो तेव्हा आम्ही त्याला पॅक इयर्समध्ये कॅल्क्युलेट करतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 पॅक अ डे, 10 सिगरेट्स अ डे इंटू 20 इयर्स, त्याला आपण 20 पॅक इयर्स म्हणतो। सो जेवढी पॅक इयर्स जास्ती तेवढी त्याची कॅन्सर डेव्हलप होण्याची शक्यता जास्ती, त्याची रिस्क जास्ती। सिमिलरली सेकंड मोस्ट कॉमन रिस्क फॅक्टर असतो हा इंडस्ट्रियल एक्सपोजर ऑफ केमिकल्स। अल्टिमेटली बघायचं झालं तर स्मोकिंगमुळेही केमिकल्स प्रोड्यूस होत आहेत, जी लंग्समध्ये जातात, तिथून ब्लडस्ट्रीममधून ती युरिनमधून किडनीमध्ये एक्सक्रीट होऊन ब्लॅडरमध्ये जातात आणि ब्लॅडर ते स्टोरेज करतात, त्यामुळे त्या केमिकल्सला ब्लॅडरच्या लाइनिंगवरती ॲक्ट करण्यासाठी थोडा कालावधी मिळतो आणि त्याच्यामुळे हे कॅन्सर तिथे डेव्हलप होतात। सो स्मोकिंग हा सगळ्यात महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे आणि इंडस्ट्रियल एक्सपोजर ऑफ केमिकल्स, फॉर एक्झाम्पल पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज, रबर, डाय इंडस्ट्रीज, ग्लास फॅक्टरीज, ह्या सगळ्यामध्ये जिथे केमिकल एक्सपोजर होतं तिथून ही रिस्क वाढते। काही ब्लॅडर कॅन्सर्स हे जेनेटिकली अराईज होतात, त्यामुळे काही फॅमिली हिस्ट्री जी कॅन्सरची असते ती रिलेव्हंट कधी कधी ठरू शकते। बरोबर। आणि डॉक्टर, बरेच वेळा कुठलाही आजार असो किंवा मेन तर कर्करोग, तर त्या थोडे थोडे सिम्पटम्स कधी कधी दिसतात, कधी कधी काही सिम्पटम्स दिसत नाहीत। तर मूत्राशयाचा कर्करोग झालेला आहे हे नेमकं कसं ओळखावं? त्याचे काही सिम्पटम्स दिसायला लागतात का? येस। सो लाईक यू राईटली सेड की इनिशियल स्टेजेसमध्ये कुठलाही कॅन्सर इमिडिएट सिम्पटम्स देत नाही, त्याला थोडा कालावधी लागतो। पहिल्यांदा कुठल्याही कॅन्सरची जी फेज असते ती असिम्प्टोमॅटिक असते, ज्याच्यात सिम्पटम्स येत नाहीत। ब्लॅडर कॅन्सरमध्ये एक फॉर्च्युनेट गोष्ट अशी आहे की सिम्पटम्स लवकर येतात। कधी कधी फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर किडनी, प्रॉस्टेट कॅन्सरमध्ये लवकर सिम्पटम्स बऱ्याच हायर स्टेजमध्ये जाईपर्यंत येत नाहीत। लकीली ब्लॅडर इज ब्लेस्ड इन दॅट वे की युरिनमध्ये ब्लॅडर कॅन्सरमुळे ब्लिडिंग होतं, जे लवकर प्रोड्यूस होतं, जे छोट्या साईजच्या ट्यूमरमध्येही होतं। सो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे सिम्पटम आहे ते हिमिच्युरिया आपण मेडिकल टर्म्समध्ये म्हणतो, म्हणजे युरिनमध्ये ब्लिडिंग। सो एक महत्त्वाचा मुद्दा सगळ्यांनी आज माहीत करून घेतला पाहिजे की कुठल्याही प्रकारचं युरिनमध्ये जे ब्लिडिंग आहे ते प्लीज इग्नोर करू नये। इंडियामध्ये अनफॉर्च्युनेटली आपले पेशंट्स बऱ्याच वेळा ही गोष्ट कॉग्निझन्समध्ये घेत नाहीत। बऱ्याच वेळा असे मिथ्स असतात की कलिंगड खाल्ल्यामुळे युरिनमध्ये ब्लड आलं किंवा समरमध्ये डिहायड्रेशनमुळे युरिनमध्ये ब्लड आलं। सो कुठल्याही प्रकारचं लाल कलरचं ब्लिडिंग इन युरिन इज ऑलवेज ॲबनॉर्मल आणि ते तुम्ही डॉक्टरांना रिपोर्ट केलं पाहिजे। गोईंग फॉरवर्ड बऱ्याच वेळेला युरेटसच्या ट्यूमर किंवा ब्लॅडरच्या काही ट्यूमर्समध्ये किडनी फंक्शन्स कमी होऊन पेन आणि अशा प्रकारचे सिम्पटम्स येतात किंवा युरिनमध्ये वारंवार जाण्याची लक्षणं येतात, पण प्रिडॉमिनंट सिम्पटम जे असते ते युरिनमधलं ब्लिडिंग। अजून एक सांगायचा मुद्दा की आपण बऱ्याच वेळा युरिन रुटीन मायक्रोस्कोपी नावाची टेस्ट करतो, ही फार कॉमन टेस्ट आहे इन रुटीन इव्हॅल्युएशन। त्याच्यामध्ये रेग्युलरली जर मायक्रोस्कोपच्या अंतर्गत सुद्धा रेग्युलर RBCs म्हणजे लाल रक्तपेशी दिसत असतील आणि तुम्हाला स्मोकिंगची हिस्ट्री असेल, थिक स्मोकर तुम्ही असाल, तर यू आर ॲट रिस्क। त्यामुळे तुम्ही स्वतः आयडेंटिफाय केलं पाहिजे की ॲट रिस्क असेल तर आपण थोडंसं केअरफुल राहिलं पाहिजे फॉर रेग्युलर इव्हॅल्युएशन्स।
आणि मग या कर्करोगाचं व्यवस्थापन म्हणजेच याचे उपचार नेमके आपण कशा पद्धतीने करू शकतो? करेक्ट. सो जनरली जेव्हा ब्लॅडर कॅन्सरचा पेशंट येतो त्याला सिम्पटम्समध्ये किंवा सोनोग्राफीमध्ये ब्लॅडरमध्ये एखादी गाठ दिसली किंवा युरिनमध्ये ब्लिडिंग दिसलं तर त्याचा आपण वर्कअप करतो आणि तो इनिशियल वर्कअप असतो तो डायग्नॉस्टिक वर्कअप असतो. सो डायग्नॉसिससाठी आपण काय करतो, एक बेसिक सोनोग्राफी CT स्कॅन इन द फॉर्म ऑफ इमेजिंग आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची टेस्ट असते त्याला म्हणतात सिस्टॉस्कोपी. म्हणजे आपण दुर्बिणीनं लघवीच्या रस्त्यावाटे आयदर पेनिस वाटे किंवा युरेथ्रा वाटे लेडीजमध्ये आपण ब्लॅडरमध्ये जातो आणि लिजन कुठे आहे ते बघतो आणि जी लिजन असेल त्याला आपण स्क्रेप करून त्याची बायोप्सी घेतो. सो ब्लॅडर ट्यूमरमध्ये ही सिस्टॉस्कोपीची प्रोसिजर आहे ती डायग्नॉस्टिक आहे ॲज वेल ॲज थेराप्युटिक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला डायग्नॉसिसही कळतो आणि आपण ते पूर्ण काढण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या दोन्ही गोष्टींमध्ये पहिला एक इव्हॅल्युएशन झाल्यानंतर पॅथॉलॉजी रिपोर्टनुसार आपल्याला पुढच्या गोष्टी कळतात की ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि त्याचा स्टेजिंग काय आहे आणि त्याच्यानुसार पुढची स्टेजिंग आणि CT स्कॅन ॲब्डॉमेनचा आणि CT स्कॅन चेस्टचा करून आपण स्टेजिंग कंप्लीट करतो. मॅनेजमेंटचं सांगायचं झालं, हे झालं डायग्नॉसिसबद्दल. मॅनेजमेंटमध्ये सांगायचं झालं तर मोठ्या मोठ्या डिमार्केशन सांगायचं झालं तर ब्लॅडरमध्ये इफ यू कॅन इमॅजिन कॅन्सर सेल ही नेहमी आतल्या लेअरपासून आहे आणि ब्लॅडरमध्ये मल्टिपल लेयर्स आहेत. आतला लेअर हा सगळ्यात वरचा म्युकोजाचा लेअर आहे, त्यानंतर दुसरा लेअर आहे, तिसरा जो लेअर आहे तो मसलचा लेअर आहे, जो सपोर्ट लेअर आहे. म्हणजे ब्लॅडरचा जो सपोर्ट आहे फंक्शनल टिश्यू तो मसलचा लेअर आहे. सो आपण ब्लॅडरमधले जे ट्युमर्स आहेत ते नेहमी आतून बाहेर ग्रो करतात, दे नेवर कम आउटसाइड इन, इट इज इनसाइड आउट. आणि त्या केसमध्ये थोडा कालावधी जातो. पहिल्या दिवसापासून ते जनरली मसलपर्यंत इमिडिएटली जात नाहीत, त्याला थोडासा वेळ मिळतो. म्हणून अर्ली स्टेजमध्ये डायग्नोसिस जेव्हा करतो आपण तेव्हा कधीही ही स्टेज आपण लवकर पकडू शकतो बिफोर इट रिचेस मसल. सो ट्रीटमेंटमध्ये इन जनरल सांगायचं झालं तर मोठी मोठी 2 डिमार्केशन्स आहेत. एक मसलमध्ये जाणारी बिमारी आणि एक मसलमध्ये न जाणारी बिमारी. जेव्हा बिमारी मसलमध्ये नाही जात तेव्हा आपला प्रयत्न असला असा पाहिजे की आपण ब्लॅडर प्रिझर्व्ह करण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. सायमल्टेनियसली कॅन्सरला आपण व्यवस्थित प्रकारे डील पण केलं पाहिजे. तर ह्या सिच्युएशनमध्ये आपण आतून शेव ऑफ केल्यासारखी जी प्रोसिजर करतो ती केल्यानंतर ब्लॅडरमध्ये काही किमोथेरपी किंवा काही BCG नावाची थेरपी दिली जाते. ती ब्लॅडरच्या आतमध्ये दिली जाते रेग्युलर इंटरवल्समध्ये आणि ब्लॅडरचे रेग्युलर पेशंटचे सर्व्हिलन्स स्कोपी केल्या जातात. सो इनिशियल स्टेजेसमध्ये म्हणजे ज्याला नॉन मसल इन्व्हेजिव्ह स्टेज म्हणतात जिथे आपण ब्लॅडर प्रिझर्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. सेकंड जी स्टेज असते ती मसलमध्ये जाणारी फेज असते. सो एकदा आपल्याला एक अंडरस्टँड करायला डिफिकल्ट नाही आहे, जेव्हा तो मसल लेअरमध्ये गेला तो संपूर्ण सपोर्ट लेअर आहे, तिथून तो लवकर स्प्रेड होण्याची शक्यता आहे. तो ह्या सिच्युएशनमध्ये मसल इन्व्हेजिव्ह ब्लॅडर कॅन्सरमध्ये आपण जनरली पूर्ण ब्लॅडर प्रिझर्व्ह करू शकत नाही आणि त्या केसमध्ये आपल्याला किमोथेरपी आधी किंवा नंतर देऊन पूर्ण ब्लॅडर रिमूव्ह करण्याची शस्त्रक्रिया करायला लागते. त्याला सिस्टेक्टमी म्हणतात. आपण ते पुढच्या ह्याच्यात डिस्कस करू. सो इन जनरल सिस्टेक्टमी हा एक सर्जरीचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण पूर्ण ब्लॅडर काढतो, त्याच्याबरोबर आसपासचे लिम्फ नोड्स काढतो. इन जनरल सांगायचं झालं तर ब्लॅडरमध्ये ह्या स्टेजनंतर कॅन्सर जेव्हा पुढे जातो त्याला आपण मेटास्टसिस म्हणतो. सो त्यावेळेला लिव्हर, लंग्स किंवा बाकीच्या टिश्यूजमध्ये स्प्रेड होतो. त्यावेळेला मग या सर्जरीचा फारसा रोल राहत नाही कारण ब्लॅडर कॅन्सर ऑलरेडी पसरला आहे. जेव्हा तो ब्लॅडरपर्यंतच सीमित आहे किंवा आसपासच्या लिम्फनोडपर्यंत सीमित आहे तेव्हा तोपर्यंत आपण त्याला क्युअरच्या इंटेन्शनने ट्रीट करू शकतो. जेव्हा तो बाहेर पसरतो त्याला आपण साध्या भाषेत स्टेज 4 कॅन्सर म्हणतो, जे आपलं कॉमन अंडरस्टँडिंग आहे की मेटास्टसिस किंवा स्टेज 4. तिथे आपण त्याला पूर्ण क्युअर करू शकत नाही. तिथे मग सिस्टमिक थेरपीचा रोल येतो, किमोथेरपी आणि अदर थेरपीचा. सो स्टेज वाईज याची मॅनेजमेंट असते, प्रोटोकॉल वाईज मॅनेजमेंट असते. आपण गाईडलाईन्सच्या सहाय्याने रेग्युलर प्रकारे त्याची मॅनेजमेंट करतो. बरोबर. डॉक्टर अश्विन, मूत्राशयाच्या कर्करोगाचे आपण सिम्पटम्स कारण सर्व काही बघितलं, पण जेव्हा वेळ येते याच्या ट्रीटमेंटची तर त्यावेळेला रोबोटिक शस्त्रक्रिया जी आहे त्याची यामध्ये नेमकी काय भूमिका आहे? येस. सो रोबॉटिक शस्त्रक्रियेसाठी आपण एक व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेशन पण आपण करूया. सो बेसिकली यात आपल्याला लक्ष घेतलं पाहिजे की मसलमध्ये जेव्हा बिमारी जाते तेव्हा त्या केसमध्ये आपल्याला ब्लॅडर पूर्ण काढायला लागतं. सो इन जनरल ही जी प्रोसिजर आहे त्याला रॅडिकल सिस्टेक्टमी म्हणतात. त्यामध्ये आपण पुरुषांमध्ये ब्लॅडर आणि प्रॉस्टेट काढतो आणि शेजारचे लिम्फ नोड्स काढतो. ही प्रोसिजर ही कंप्लीट जनरल ॲनेस्थेशियामध्ये केली जाते, मोठी सर्जरी असते. रोबॉटिक सर्जरी कशी असते आपण आत्ता सांगणार आहोत. सो रोबॉटिक सर्जरी हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये दुर्बिणी ही एक्सटेंडेड फॉर्म ऑफ लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे दुर्बिणीची शस्त्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये 3 पार्ट्स असतात. एक सर्जन पार्ट असतो जो कन्सोल असतो, जो सर्जन कन्सोलवरती बसून ही शस्त्रक्रिया पूर्ण स्वतः करतो. रोबॉट स्वतः ऑटोनॉमिकली काही करू शकत नाही. ऑल द प्रोसिजर्स आर परफॉर्म बाय द सर्जन. छोट्या छोट्या स्किनच्या इन्सिजन्स वाटे रोबॉटच्या सहाय्याने इन्स्ट्रुमेंट्स आतमध्ये डिलिव्हर केली जातात आणि पोटामध्ये गॅस भरून जागा करून ब्लॅडरपर्यंत आपण ती इन्स्ट्रुमेंट्स पोहोचवतो. सगळ्या ज्या मुवमेंट्स आहेत, ज्या सर्जन बाहेर
कॉन्सोलवरती करतो त्या एक्झॅक्टली सेम मुवमेंट्स आतमध्ये बॉडीमध्ये पेशंटच्या ट्रान्सलेट केल्या जातात. सो प्रत्येक प्रिसाईज मुवमेंट ही आतमध्ये 3D रिकन्स्ट्रक्शनमध्ये किंवा 3D फॉर्ममध्ये केली जाते. ह्या प्रोसिजरमध्ये रोबॉटिक सर्जरीमध्ये बरेच ॲडव्हान्टेजेस आहेत. मॅग्निफिकेशन आहे, मल्टिपल बायलॅटरल डेक्स्टेरिटी आहे, हायर प्रिसिजन आहे. सो सर्जरीमध्ये आपण काय करतो, जेव्हा किडनीच्या ज्या नळ्या आहेत युरेटस त्यांना आपण साईडला बाजूला करतो, शेजारचे लिम्फ नोड्स काढतो, जे लिम्फ नोड्स ऑर्गन ड्रेन करतात आणि मग पूर्ण ब्लॅडर आणि प्रॉस्टेट पुरुषांमध्ये काढतो आणि लेडीजमध्ये ब्लॅडर आणि युट्रस आणि ओव्हरीज काढतो. हे कंप्लीट केल्यानंतर आपल्याला युरिनसाठी काही ना काहीतरी चॅनल करायला लागणार असतं, कारण अल्टिमेटली किडनीचं जे फंक्शन आहे ब्लॅडरचं ते रिझर्वॉयरचं फंक्शन आहे. एकदा बॉडीमधला रिझर्वॉयर तुम्ही सर्जरी करून काढायला लागला तुम्हाला कॅन्सरच्यासाठी, तर तुम्हाला काही ना काही माध्यमांनी तुम्हाला हे लागणार आहेत की जिथे एक युरिनरी रिझर्वॉयर लागणार आहे. सो युरिनरी रिझर्वॉयर आपण कशा माध्यमाने बनवतो, तर इंटेस्टाईन म्हणजे आतड्याची काही पीस आपण आयसोलेट करतो आणि त्या पीसमधून आपण त्याला रिकॉन्फिगर करून आयदर एक्सटर्नल किंवा इंटरनल युरिनरी रिझर्वॉयर बनवतो. म्हणजे थोड्याशा इंटेस्टाईनच्या सेगमेंटमध्ये आपण आतड्याची कंटिन्युटी सेपरेट जॉईंट बनवून मेंटेन करतो आणि रिमेनिंग इंटेस्टाईनच्या सेगमेंटमध्ये आपण युरिनच्या दोन्ही नळ्या आहेत त्या नवीन जॉईंट बनवून बनवतो आणि त्याचा एक पीस पोटाच्या बाहेर एका स्टोमाच्या माध्यमामध्ये येतो, त्याला आपण कॉन्ड्यूट किंवा एक्सटर्नल डायव्हर्जन म्हणतो. आणि काही यंग पेशंट्समध्ये आपण इंटरनली कॉन्फिगर करून त्याला आपण निओ ब्लॅडरची शस्त्रक्रिया करू शकतो, जे नॅचरल ब्लॅडर सारखंच असतं पण ते इंटेस्टाईन्सचं बनलेलं असतं. दोन्ही प्रोसिजर्स ह्या मोठ्या प्रोसिजर्स आहेत. प्रत्येक प्रोसिजरचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस फक्त एक्सटर्नल आणि इंटरनल एवढाच डिफरन्स नाही, तर लॉट ऑफ अदर टेक्निकल डिफरन्सेस असतात जे पेशंटशी आपल्याला थोरोली डिस्कस करायला लागतात. पेशंटचं अंडरस्टँडिंग, एज, फिटनेस या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला पुढच्या या गोष्टी ठरवल्या जातात. ही प्रोसिजर जी आहे ही मेजर प्रोसिजर आहे. रोबॉटिक सर्जरीचा ॲडव्हान्टेज सेपरेटली आपल्याला काय मिळतो, तर हे 3 डायमेन्शनल विजन मिळते, प्रिसिजन मिळतं, ब्लड लॉस हार्डली काही असतो, त्यामुळे पेशंटची रिकव्हरी ही बऱ्यापैकी पेनलेस आणि फास्टर रिकव्हरी असते. पेशंटला इन जनरल ऑन द व्हेरी फर्स्ट डे पेशंट वॉक स्वतःहून करू शकतो आणि अराउंड 5 to 6 डेजमध्ये पेशंट डिस्चार्ज होऊ शकतो. सो ह्या सगळ्या सर्जरीचे ॲडव्हान्टेज हे रोबॉटिक सर्जरीमुळे येतात. रोबॉटिक सर्जरी ही आत्ता आलेली नाही, ही सन 2000 पासून आलेली आहे. त्यामुळे ह्या केसमध्ये ऑलमोस्ट 23 वर्षाची त्याला हिस्ट्री आहे. जरी ती ब्लॅडर कॅन्सरसाठी खूप रेग्युलरली आधी यूज केली जायची नाही, मेजॉरिटी ती प्रॉस्टेट कॅन्सरसाठी आधी वापरली जायची, पण गेल्या दशकामध्ये ब्लॅडर कॅन्सरसाठी सुद्धा त्याचा रोल फार मोठ्या रीतीने पिकअप झालेला आहे आणि ट्रायल्सच्या सर्कमस्टान्सेसनुसार ट्रायल्समध्ये आता हे प्रूव्ह झालं आहे की रोबॉटिक सर्जरी डज इक्वल इफेक्टिव्ह आउटकम सिमिलर टू ओपन सर्जरी. त्यामुळे रोबॉटिक सर्जरी ह्याच्यासाठी एक मोठा बोन आहे. हालाकी प्रत्येक पेशंट ह्याच्यासाठी एलिजिबल असतो असं नाही. काही पेशंट्स जे एक्स्ट्रीमली फिट नसतात त्यांना आपण कन्व्हेन्शनल ओपन सर्जरी पण करू शकतो. सो सर्जरीचं आतलं जे काम आहे ते दोन्ही टाईपमध्ये सिमिलर आहे. ब्लड लॉस, रिकव्हरी ह्या पॅरामीटर्समध्ये रोबॉटिक सर्जरी डेफिनेटली स्कोअर करते आणि सर्टन मायनर कॉम्प्लिकेशन्स आर मिनिमल, कारण मोठा चिरा नसतो, छोट्या छोट्या होल्समधनं ही सर्जरी होते. इन जनरल ही सर्जरी झाल्यानंतर पेशंटला तो जो युरिनचं जे आपण माध्यम बनवतो त्या माध्यमाला ॲडॅप्ट केलं जातं. त्याला डेडिकेटेड स्टोमा नर्सचं काउन्सिलिंग लागतं. अपोलो हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे डेडिकेटेड स्टोमा ट्रेनिंग होतं, स्टोमा नर्सेस आहेत. सो ह्या सगळ्या अनुषंगाने इन जनरल बघायचं झालं तर पेशंटची ट्रीटमेंट ही स्टार्टिंगपासून एंडपर्यंत आपल्याला कंप्लीट करायला लागते. सर्जरीमध्ये आपल्याला आयदर आधी किंवा नंतर मेडिकल ऑन्कॉलॉजीचा सपोर्ट घ्यायला लागतो. त्याला आपण किमोथेरपी देणं म्हणतो, आयदर आधी किंवा नंतर. आणि ह्या पूर्ण आउटकम्सनुसार हा कॅन्सर कंट्रोलमध्ये राहतो. इन जनरल ही मसल इन्व्हेसिव्ह ब्लॅडर कॅन्सरची शस्त्रक्रिया आहे, त्याला आपण सिस्टोप्रॉस्टेक्टमी म्हणतो. नक्कीच. तर आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. मूत्राशय कर्करोगाविषयी अजूनही बरंच काही बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अश्विन ताम्हणकर. यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो की मूत्राशयाच्या कर्करोगाविषयी, त्याचे सिम्पटम्स, त्याचे जे काही उपचार आहेत त्याविषयी आपण चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, मल्टीडिसिप्लिनरी टीम मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय असतं? येस. सो कुठल्याही कॅन्सरसाठी एक माणूस सगळी गोष्ट करतो हे असं नसतं. इट्स लाईक अ टीम एफर्ट. त्याच्यामध्ये सर्जिकल रोल असतो, जो युरोलॉजीमध्ये युरोलॉजिकल ऑन्कॉलॉजी किंवा युरो कॅन्सर सर्जन असतात. त्यानंतर मेडिकल ऑन्कॉलॉजी जे किमोथेरपीचे डॉक्टर असतात किंवा इम्युनोथेरपीचे डॉक्टर असतात. रेडिएशनची टीम असते. पॅथॉलॉजिस्ट असतात जे आपल्याला एक्झॅक्टली रिपोर्टमध्ये सांगतात की यात काय कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे. आणि इन जनरल सपोर्ट सिस्टीम, स्टोमा नर्स ह्या सगळ्यांची जी टीम असते त्याला आपण मल्टीडिसिप्लिनरी टीम म्हणतो किंवा ट्युमर बोर्ड म्हणतो.
कुठल्याही कॉम्प्लेक्स डिसिजन मेकिंगमध्ये किंवा कुठल्याही पेशंटच्या डिसिजन मेकिंगमध्ये जेव्हा हे सगळे लोक एकत्र येऊन चर्चा करून त्या पेशंटबद्दल राईट ऑप्शन कुठला आहे हे डिस्कस करून एक ट्रीटमेंट प्लॅन बनवतात, त्याला आपण मल्टीडिसिप्लिनरी टीम मॅनेजमेंट म्हणतो. जी स्टँडर्ड ऑफ केअर आहे आत्ताच्या कुठल्याही कालावधीमध्ये डेडिकेटेड मोठ्या कॅन्सर सेटअप्समध्ये ही गोष्ट करणं महत्त्वाचं आहे. मल्टीडिसिप्लिनरी टीम मॅनेजमेंट जी अपोलो हॉस्पिटल्समध्ये आम्ही रेग्युलरली करतो. ह्यामध्ये मेडिकल ऑन्कॉलॉजीचा पण एक मोठा रोल आहे ब्लॅडर कॅन्सरमध्ये, जिथे आपण किमोथेरपी आणि इम्युनोथेरपीचा विचार करतो. इम्युनोथेरपी आजकाल लोकांमध्ये खूप चर्चेमध्ये आहे. सो इम्युनोथेरपी हे बॉडीच्या इम्युन मेकॅनिझमवरती ॲक्ट करणारी एक थेरपी आहे. ब्लॅडरमध्ये त्याचा स्ट्रॉंग रोल येत चालला आहे लास्ट ऑलमोस्ट 5 ते 6 वर्षापासून. अजून आपण पूर्ण त्याचं आकलन झालेलं नाही. काही ठिकाणच्या ट्रायल्समध्ये त्याचे वेगवेगळे रोल्स एक्सप्लोर करणं चालू आहे. पण स्टेज 4 कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपीचा खूप स्ट्रॉंग रोल आहे, जे ॲक्च्युली खूप चांगल्या रीतीने आपल्याला पेशंट्सना ॲक्ट करतं. सो किमोथेरपी आणि इम्युनोथेरपी हे दोन्ही ब्लॅडर कॅन्सरमध्ये चांगल्या इफेक्टिव्ह ट्रीटमेंट्स आहेत मेडिकल ऑन्कॉलॉजीच्या हिशोबाने. ओके. डॉक्टर अश्विन, यूरो ऑन्कोलॉजी मॅनेजमेंट म्हणजे काय असतं? सो यूरो ऑन्कॉलॉजी म्हणजे एक हे डेडिकेटेड फील्ड आहे. हे सुपर स्पेशालिटी नंतर आपण एक सब स्पेशलायझेशन केलेलं आहे, जे युरॉलॉजी नंतर आपण डेडिकेटेडली फक्त आणि फक्त युरॉलॉजीतले कॅन्सर्स बघतो. फॉर एक्झाम्पल किडनी, ब्लॅडर, अड्रेनल, पेनिस, टेस्टिक्युलर कॅन्सर, प्रॉस्टेट कॅन्सर, ह्या डेडिकेटेड ऑर्गन्सच्या कॅन्सरची जी आपण मॅनेजमेंट करतो त्याला यूरो ऑन्कॉलॉजी मॅनेजमेंट म्हणतात. आणि साधारण आपण या कर्करोगाविषयी बोललो, पण ह्याचे जेव्हा सिम्पटम्स दिसायला लागतात आणि आपण त्यावर जेव्हा ट्रीटमेंट घेतो तेव्हा पूर्णपणे कर्करोग हा पूर्णपणे हे होऊ शकतो का, नष्ट होऊ शकतो सो का? जनरली अर्ली स्टेज, सो अगेन ह्याच्यात महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की अर्ली स्टेजमध्ये आपण जितकं डायग्नोज होऊ तितके आपले आउटकम्स चांगले असणार आहेत. हे कुठल्याही फक्त ब्लॅडरसाठी नाही, कुठल्याही कॅन्सरसाठी ट्रू आहे. त्यामुळे प्रायमरी अर्ज अशी असेल सगळ्यांनी आज जे ऐकतायत प्रोग्राम, की कुठलेही सिम्पटम इग्नोर करू नका. युरिनमधलं ब्लिडिंग हे कधीही ॲबनॉर्मल असतं. सो तुमच्या स्वतःकडे ते ठेवू नका. प्लीज डॉक्टरांना रिपोर्ट करा, सोनोग्राफी करा किंवा त्याची जी रेग्युलर इव्हॅल्युएशन्स आहेत ती करा. त्याच्यामध्ये आपले आउटकम्स चांगले येतात. सो अर्ली स्टेजमध्ये जिथे मसलमध्ये ब्लॅडर कॅन्सर गेलेलं नाही तिथे आपण क्युअरच्या हिशोबाने ट्रीटमेंट करत असतो. जेव्हा मसलमध्ये जातो किंवा त्याच्या पुढे जातो तेव्हा त्याचे कॅन्सर रिलेटेड आउटकम्स थोडे कॉम्प्रोमाइज व्हायला लागतात. त्यामुळे अर्ली स्टेजमध्ये डायग्नोसिस करणं हे खूप नितांत गरजेचं आहे. बरोबर. आता आपण हे सर्व बोललो ते ट्रीटमेंट विषयी, बरोबर. पण मूत्राशयाचा कर्करोग होऊच नये त्यासाठी आपण नेमकी कोणती काळजी घ्यायला सो हवी? प्रिव्हेन्शनमध्ये सांगायचं झालं तर 2 प्रकारची प्रिव्हेन्शन असतात. प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे तुम्ही कुठल्या तरी गोष्टींमधून आपण जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते कमी करूया किंवा कुठल्या तरी औषधं घेऊन कुठले तरी प्रकारे हे कॅन्सर रिडक्शन करूया. सो अशी कुठली औषधं नाहीत ज्याच्यामध्ये हा कॅन्सर प्रिव्हेंट होईल. त्यामुळे आपल्याकडे एकच संधी आहे की आपले जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते आपण कट डाऊन केले पाहिजेत. आपण मगाशी बोललो आज इनिशियली की रिस्क फॅक्टर्स कोणते आहेत, तर 2 रिस्क फॅक्टर्स आहेत. पहिले आहेत ते स्मोकिंग आहे आणि दुसरं आहे ते इंडस्ट्रियल एक्सपोजर ऑफ केमिकल्स. त्यामुळे जर स्मोकिंग हिस्ट्री असेल तर स्मोकिंग हे खूप रिलेव्हंट आहे फॉर ऑल कॅन्सर्स इन द बॉडी. ब्लॅडर हे फक्त त्यातला एक भाग आहे. मेजॉरिटी कॅन्सरसाठी स्मोकिंग रिलेव्हंट आहे. त्यामुळे स्मोकिंग कट डाऊन करणे आणि मिनिमाइज करणे हे नितांत गरजेचं आहे, एस्पेशली फॉर ब्लॅडर कॅन्सर. आणि त्याचे बाकी हेल्दी उपयोग, बाकी हेल्दी परिणाम बाकी ऑर्गन्सवरती पण मिळणार आहेत. सो हाय रिस्क प्रिव्हेन्शन हे आपल्या ब्लॅडर कॅन्सरच्या प्रिव्हेन्शनची स्ट्रॅटेजी आहे. बरोबर. आणि हा जो कर्करोग आहे तो किती रिस्की आहे, म्हणजे जर आपण त्याच्या स्टेजेस नेमक्या कोणत्या कोणत्या असतात आणि त्यावर जर लगेच आपण ट्रीटमेंट केली पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्येच, तर तो पूर्णपणे रिकवर होऊ शकतो का? आणि रिकवर झाल्यानंतर पुन्हा पेशंटने नेमकं कसं डाएट फॉलो करायला पाहिजे, कसं रुटीन फॉलो करायला पाहिजे? येस. सो लाईक आय सेड, अर्ली स्टेजेसमध्ये आपण त्याला पूर्ण क्युअरच्या हिशोबाने बघतोय. इवन ब्लॅडर रिमूव्हलपर्यंत पण आपण क्युअरच्या हिशोबानेच बघतोय. सो ब्लॅडर रिमूव्हल नंतर थोडेसे बॉडी इमेज चेंजेस येणार, बाहेर युरिनचं चॅनल येऊ शकणार बऱ्याच वेळा. पण पेशंट्स त्याला व्यवस्थित प्रकारे कोपअप करतात, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये आपण पेशंटला पूर्ण कॅन्सरमुक्त करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. त्यामुळे जेव्हा ती ट्रीटमेंट नेसेसरी आहे तेव्हा पेशंट्सनी मनामधले मिथ्स किंवा काही मिसकन्सेप्शन असतात ते काढून या ट्रीटमेंटला सामोरं जाऊन मोठी शस्त्रक्रिया आहे त्याचं अंडरस्टँडिंग बरोबर प्रकारे घेऊन ही ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे योग्य वेळेला योग्य उपचार करणं हे फार आवश्यक आहे आणि त्याच्यानुसार आपण आपले पेशंट्सचे आउटकम्स व्हेरी होऊ शकतात. नक्कीच. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला अगदी थोडक्यात काही मेसेज द्यायचा आहे का? सो 2-3 क्लिअर मेसेजेस पटकन मी समराईज करेन की युरिनमधलं ब्लिडिंग हे प्लीज इग्नोर करू नका, रिपोर्ट करा. स्मोकिंग हे फार रिस्क फॅक्टर आहे ब्लॅडर कॅन्सरसाठी आणि बाकी बऱ्याच कॅन्सरसाठी. मे महिना हा ब्लॅडर कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून गणला जातो.
त्यामुळे आज आपण हा ब्लॅडर कॅन्सरचा अवेअरनेसचा प्रोग्राम करतोय. सो फार महत्त्वाचं आहे की आपण सतर्क राहिलं पाहिजे. रोबॉटिक सर्जरी ही एक डेफिनेट हायर ॲडव्हान्स सर्जरी आहे, स्पेशली मसल इन्व्हेसिव्ह ब्लॅडर कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये, जिथे आपल्याला रोबॉटिक प्लॅटफॉर्ममध्ये मल्टिपल ॲडव्हान्टेजेस मिळतात फॉर द पेशंट टू रिकवर फास्टर बिकॉज ऑफ लॉट ऑफ ॲडव्हान्टेजेस. ही ॲडव्हान्स फॉर्म ऑफ लॅप्रोस्कोपी आहे आणि ह्याच्यामध्ये ब्लड लॉस फार मिनिमल असतो, रिकव्हरी फास्ट असते आणि पेशंट्स बऱ्यापैकी लवकर रिकवर होऊन घरी जातात. सो इन जनरल अवेअरनेस फार महत्त्वाचा आहे. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर मूत्राशयाच्या कर्करोगाविषयी आज बरेच गैरसमज यावर आपण चर्चा केली. डॉक्टर अश्विन ताम्हणकर यांनी खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. मूत्राशयाचा कर्करोग, त्याची कारणं, त्याचे उपचार कशा पद्धतीने करू शकतो, या सर्व गोष्टींवर त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तुम्हाला सुद्धा असे काही सिम्पटम्स दिसत असतील तर ते अवॉइड करू नका. तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करा. तुम्हालाही या संदर्भातला काही त्रास असेल तर डॉक्टरांना नक्की व्हिजिट करा. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लाल मातीतली कुस्ती म्हणजे